आणि कदाचित निवडणुका महानगर घोषित लागले. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आले नाहीये. पर्यंत त्यांच्या निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती घेतले, म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज घोषित झाले रोल लाखो, तर नेमकं सोडवणार कोण झाला. पण आपल्या समोर मुंबईकर म्हणून गोष्टी मांडायच्या आहेत. फसवे केलेले आहेत, कारण ही जुनी सवय आहे खोटं बोलण्याची आणि भाजप शासन, भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची निवडणुकी म्हणजे निवडणूक झाली त्याच्या आधी रुपये देऊ होतं, अजून तेही झालेलं नाहीये. जाऊन शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं. आपण वर्ष शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, पण कुठेही तिचं नाव देखील शेतकऱ्यांपर्यंत. मात्र जेव्हा ती शहरं निवडणुकीला सामोरी जात आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका, त्या ठिकाणी मुंबईसाठी घोषणा मागण्या केल्यानंतर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मंत्र्यांचे असेल किंवा गृहमंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तरून केलं होतं. आज त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, खोटं, ह्याला बळी फसून जाऊ नका. पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे होर्डिंग एक मुंबई पाहायला गेलं ह्या विकासासाठी 79B क्लॉज आणून जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकरप्राप्त इमारत असेल ती आली असेल तर त्याला पहिले 6 महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे टेनंट्सना आपण देऊन विकास शक्य करत होतो. अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं 22ला, तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं, अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं, एक तांत्रिक तिढा बसलेला आहे. मी त्याच्यात मी होतो, जीवनजी होते, आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी की पागडी इमारतींना किंवा सेस इमारतींना, उपकर प्राप्त इमारतींना न्याय दिला पाहिजे. मागण्या स्पष्ट आहेत आणि मागण्या ह्या पागडी मधल्या टेनंट्सच्या आहेत. पहिली गोष्ट मागणी आहे आणि तीच त्यांची आहे, सगळ्या टेनंट्स तुम्ही संरक्षण द्या, ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या. कारण झालं कुठे मोडकळीस आली दाखवून जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढ प्रयत्न करतात. तर पहिली आमची मागणी होती, तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लीगल संरक्षण असतं ते द्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये, एक सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा. कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे. का अजून ते अडले, का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणाच ठाऊक. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पागडीवाले प्रॉपर्टीज असतील, ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल, पण 60 वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालंय असं, एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती. आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची घोषणा काय, जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐका, ते त्यांच्या स्क्रीन व्हिडिओग्राफ पण आहे. त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत
जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा शीत केली जाईल. म्हणजे जर तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहत असाल, जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे 500 स्क्वेअर फूट 500